कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी शिवकालीन शस्त्रगाथेचं प्रदर्शन आहे ते भरवण्यात आलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये प्रमुख आकर्षण ठरलं आहे ते नागपूरहून वाघनख आहेत ती आज कोल्हापुरात अखेर दाखल झाली आहेत आणि सध्या याच पॅलेसमध्ये ही वाघनख आहे ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे वाघनख शिवकालीन असून या अगोदर ही वाघनख विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम संग्रहालयातील दक्षिण आशियाई संग्रहालयात होते आणि आता ही नागपूरहून कोल्हापुरात दाखल झाली आहेत आणि या वाघनख्याचं एकूण वजन आहे ते 49 ग्रॅम आहे आणि एकूण त्याची लांबी जर पाहता गेला तर 8.6 सेंटीमीटर असल्याचं सांगण्यात येते। ही वाघनख आहेत ह्याचा आकार आहे तो लहान असून ही वाघनख अंगठ्यांच्या याच्यामध्ये घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही इतिहास घडवलेला आहे तो इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला आहे ते आजही लक्षात आहे आणि त्यामुळे ही वाघनख आहेत ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रदर्शित करण्यात आले आणि कोल्हापुरात ही वाघनख आज प्रदर्शनासाठी आल्यामुळे कोल्हापूरकरांसाठी ही एक ऐतिहासिक पर्वणी ठरली आहे असं म्हटलं तरी गैर होणार नाही। ही वाघनख पाहण्यासाठी सध्या लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। यासोबतच या पॅलेसमध्ये तुम्ही पाहू शकताय की जी मराठीकालीन शस्त्र आहेत त्याचं देखील प्रदर्शन करण्यात आहे। या प्रदर्शनामध्ये जी शिवकालीन शस्त्रगाथेची जी काही शस्त्र आहेत तलवार असतील किंवा जे बंदुका आहेत त्यावेळी जे वापरण्यात आलेली दांडपट्टा असेल विविध प्रकारच्या तलवारी विविध प्रकारचे जे काही कोयते आहेत त्याचं देखील या ठिकाणी प्रदर्शन आहे ते भरवण्यात आलंय। खरं तर शाहू जन्मस्थळ म्हणून या पॅलेसकडे पाहिलं जातं आणि याच पॅलेसमध्ये वाघनखांसोबतच ही मराठीकालीन शस्त्र आहेत ती पाहायला मिळत आहेत। त्यामुळं एकंदरीतच कोल्हापूरकरांसाठी ही एक ऐतिहासिक गोष्ट मानली आहे आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी यापुढे होईल असं सांगता येईल। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।